आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ, वारकरी दिंडीसह धार्मिक कार्यक्रम उत्साहात। शिरोळ येथे पुरातन काळातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। जय हरी विठ्ठल, जय जय श्रीराम कृष्ण हरी, श्री विठ्ठल विठ्ठल असे जयघोष करीत शहरातील हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी माऊलीचं दर्शन घेतलं। मंदिरात या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय व उत्साहात संपन्न झाले। सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी दिंडी काढण्यात आली। टाळ मृदंगाच्या निनादात विठुरामाच्या गजरात आज अखंड शिरोळ न्हाऊन निघालं। आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक आरास करण्यात आली होती। येथील देसाई परिवाराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचं वाटप करण्यात आलं। विनायकराव घोरपडे, ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजन करून आरती करण्यात आली। देसाई परिवाराच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच वारकरी भाविक भक्तांची मोठी रीघ लागली होती। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल। श्री विठ्ठलच्या अखंड नामस्मरणात भाविकांनी आपले विठुरायाचे दर्शन घेऊन सुख समृद्धी शांतीसाठी प्रार्थना केली। सायंकाळी मंदिरातून वारकऱ्यांची दिंडी निघाली। अखंड विठुनामाचा गजर आणि टाळ मृदंगाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली। या दिंडीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत करून पालखीचं पूजन केलं। श्री आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी देसाई परिवारातील ज्येष्ठ रावसाहेब देसाई, धनाजीराव देसाई, जयसिंगराव देसाई, शशिकांत देसाई, यशवंत उर्फ बंटी देसाई, राजेंद्र देसाई, पृथ्वीराज देसाई, धीरज देसाई, गुरुदत्त देसाई, सिद्धदेश देसाई यांच्यासह श्री विठ्ठल भक्त हनुमंत उर्फ दादासाहेब इंगळे, बाळासाहेब जगदाळे, उल्हास पाटील, आनंद बन्ने, राजेंद्र काळे, प्रसाद कदम, चंद्रकांत भाट, अप्पा सोहंकारे, नितीन कोळी यांच्यासह भक्तगणांनी विशेष परिश्रम घेतले। यानिमित्त प्रवचन, कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न